वीकेंड आला की सगळ्यांना आपली घरातली रोजची नॉर्मल भाजीपोळी खायचा हा कंटाळा येतो. मग डिमांड यायला लागतात काहीतरी चमचमीत असं बनवा. मी आज अशीच आपली एक चमचमीत झणझणीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी प्रतीक्षा, तडका ऑन बीट्स बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अशीच आपली एक मराठमोळी झणझणीत डिश म्हणजेच मिसळपाव आपण बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण मटकी शिजवून घेऊया. थोडेसे मीठ आणि हळद टाकून आपण ही मटकी इथे शिजवून घेणार आहोत. मटकी शिजते तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी आपण इथे हे सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. छानसं असं सोनेरी होईपर्यंत आपण हे खोबरं इथं भाजून घेणार आहोत. आपलं खोबरं इथे छानसं खुसखुशीत असं भाजून झालेलं आहे. सो आता आपण ते काढून घेऊया. थोडासा कांदा परतून घेऊया. कांदा पण आपल्याला छानसा असा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे. कांदा आपला आता इथे छानसा गुलाबीसर भाजून झालेला आहे. आता हे सगळं मिश्रण खोबरे आणि कांदा आपण वाटून घेऊया. आपलं हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. हे आपण एकत्र वाटून घेऊया. एक छोटासा आल्याचा तुकडाही आपण याच्यात टाकणार आहोत. एक ते दीड मोठा चमचा तेल इथे आपण गरम करणार आहोत. मिसळसाठी तेल वापरताना कंजूशी करायची नाहीये. थोडेसे जिरे छान तडतडलेले आहेत. मोहरी आणि लसणाची पेस्ट. थोडासा कढीपत्ता. या ठिकाणी आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण आता परतून घेणार आहोत. हा मसाला आता आपण इथे छानसा परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. आपला मसाला तर इथे परतून रेडी आहे. छानसं त्याला तेल पण सुटलेलं तुम्ही बघू शकता. आता यात आपण मसाले ऍड करणार आहोत. तर 1 ते 1.5 चमचा गोडा मसाला किंवा काळा मसालाही म्हटलं जातं. हा मसाला घरी बनवलेला आहे. थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर. हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया. आपले मसालेही ते परतून झालेले आहेत. मस्त असा सुगंध सुटलाय आणि कलरही खूप छान आलेला तुम्ही बघू शकताय. यात आपण आता थोडासा फ्लेवरसाठी सुहाना मिसळ मसाला टाकणार आहोत. तुम्ही नाही टाकला तरी चालेल. आणि आता आपण यात ऍड करणार आहोत आपली शिजवलेली मटकी. टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी. आता एक 7 ते 8 मिनिटं याला आपण उकळू देणार आहोत आणि मग होईल आपली मिसळ रेडी.
अशा पद्धतीने आपली छानशी मिसळ आता इथे रेडी आहे। आता आपण प्लेट सजवून घेऊया। अशा पद्धतीने आपली चमचमीत मिसळ आणि मिसळ खाणारे रेडी आहेत। थँक्यू। तुम्ही सुद्धा ही चमचमीत रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमचा वीकेंड हॅपनिंग बनवा। धन्यवाद।